चंकू परी आणि स्वप्नांचं जंगल. एका दूरच्या डोंगरांमागे स्वप्नांचं जंगल होतं. त्या जंगलात झाडांची पानं चांदीसारखी चमकत, फुलं हसत आणि हवेत गोड संगीत तरंगत असे. त्या जंगलात राहत होती एक छोटीशी जादुई परी, चंकू. चंकू परी फार खास होती, कारण तिची जादू फक्त मंत्रांनी नाही, तर चांगुलपणाने चालायची. कोणी दुःखी असलं, घाबरलेलं असलं, तर चंकूची पंख आपोआप उजळायची. जंगलाच्या कडेला आरव नावाचा एक गरीब पण मनाने चांगला मुलगा राहत होता. त्याचं एक स्वप्न होतं, आईसाठी औषधं आणणं. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. एक रात्री आरव रडत बसला होता. तेव्हा अचानक हवेत चमचमाट झाला. सुवर्ण प्रकाशातून चंकू परी समोर आली. का रडतोस? तिने हळूच विचारलं. आरवने सगळं सांगितलं. चंकू परीने डोळे मिटले, पण तिची जादू चालेना. ती थोडी घाबरली. तेवढ्यात जंगलातील ज्ञानवृक्ष बोलला. चंकू, खरी जादू मनात असते. मेहनत आणि विश्वास हाच मंत्र आहे. चंकू परीने आरवचा हात धरला. दोघे जंगलात गेले. तिथे औषधी वनस्पती शोधल्या. आरवने मेहनत केली, चंकूने मार्ग दाखवला. सकाळपर्यंत औषध तयार झालं. आई ब्री झाली. तेव्हा चंकूच्या पंखांनी आकाश उजळून टाकलं. तिची जादू परत आली होती. चंकू परी हसून म्हणाली, जादू म्हणजे मदत करणं. त्या दिवसापासून स्वप्नांचं जंगल अजूनच उजळलं. बोध